नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं 10वीचं मॅथ्स 1 यामधील थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी हे चालू आहे। यामधील प्रॅक्टिस सेट 3.4 हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे आणि नंतर मग प्रॉब्लेम सेट आहे तो आपण या नंतरच्या भागामध्ये तो प्रॉब्लेम सेट घेऊया। तर या अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत त्यांच्या व्हिडिओच्या लिंक्स आणि मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 दोघांचे पण जे अगोदरचे चॅप्टर्सचे लिंक्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील। ते तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन वर क्लिक केल्यास तुम्हाला त्या पद्धतीने नोटिफिकेशन्स मिळतील। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4 यामधील क्वेश्चन 5 बघणार आहोत। क्वेश्चन 5 मध्ये काय केले पहा, कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे। मंडे टू सॅटरडे कारगिल या ठिकाणाचं टेम्परेचर काय केले त्यांनी नोट केलेलं आहे। यू रीड द क्वेश्चन फ्रॉम टेक्स्टबुक पेज नंबर 78। त्यानंतर ऑल रेकॉर्डिंग्स वेअर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, सगळे जे आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत। फ्रॉम मंडे टू सॅटरडे द सम ऑफ मंडे टू सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सियस more than the sum of temperatures of Tuesday and Saturday। हे कंडिशन दिली तुम्हाला ती। If temperature of Wednesday was -30 degree Celsius, then find the temperature on the other 5 days। इतर 5 डेजचे जे टेम्परेचर्स आहेत ते तुम्हाला फाइंड करायचे आहेत। फक्त तुम्हाला देताना वेनेसडे म्हणजे बुधवारचं टेम्परेचर -30 डिग्री सेल्सिअस तेवढं दिलेलं आहे। कारगिल या ठिकाणावरचं टेम्परेचरचा जो आढावा त्यांनी घेतलेला आहे अशा पद्धतीची त्याची हे आहे की त्यांनी सांगितलं इट इज गिव्हन की इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन। ही दिलेली जी आहे ती अंकगणिती श्रेणी आहे, ही तुम्हाला दिलेली माहिती आहे। त्यामुळे वी यूज डायरेक्ट जो फॉर्म्युला आहे तो आपण वी कॅन यूज इट। सपोज कारगिल्स टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे, किती 6 दिवस असतात, मंडे टू सॅटरडे 6 दिवस आहे। या 6 दिवसांचं टेम्परेचर आपण असं समजूया की T1 सोमवारचं आहे मंडे, ट्यूजडे मंगळवारसाठी T2 घेऊया, बुधवारसाठी वेनेसडे बुधवारसाठी T3, T4 गुरुवारसाठी, फ्रायडेसाठी शुक्रवार जो आहे त्यासाठी T5 घेऊया आणि शनिवार T6। म्हणजे असे 6 दिवसांचे 6 टेम्परेचर वी कन्सिडर T1, T2, T3, T4, T5 आणि T6। यामध्ये फक्त आपल्याला बुधवारचं टेम्परेचर तेवढं माहिती। टेम्परेचर ऑफ वेनेसडे इज -30 डिग्री सेल्सिअस। थर्ड डे आहे तो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड 6। 6 दिवसांची आपल्याला अंकगणिती श्रेणी जी आहे ती तयार करायची आहे। त्याचे 6 दिवसाची फाइंड करायची। त्यासाठी फक्त एक हे केलं, कंडिशन मात्र आपल्याला दिलेली आहे, तर त्या कंडिशनचा आपण वापर करणार आहोत। यामध्ये फर्स्ट आपल्याला nth टर्म जो आहे तो फॉर्म्युला आपण वापरणार Tn = a + n-1 × d। कॉमन डिफरन्स जो आहे तो आपल्याला दिलेला नाही, तो पण फाइंड करायचा। फर्स्ट टर्म पण माहित नाही आपल्याला, थर्ड डेचं टेम्परेचर तेवढं दिलेलं आहे, दॅट इज -30 डिग्री सेल्सिअस। मग आता थर्ड डे साठी T3 = a + 3-1d। मग 3-1d म्हणजेच काय झालं आपलं T3 = 3-1 2d म्हणजे a + 2d आणि मग a + 2d = T3 ची व्हॅल्यू तिथे आपण पुट अप करू। इथे T3 घेतला ना, T3 = -30, ती इथे जर ठेवली तर आपल्याला मिळालं a + 2d = -30। हे झालं फर्स्ट इक्वेशन, याला कन्सिडर करू आपण। सेकंड मध्ये काय गिव्हन कंडिशन दिलेली आहे तुम्हाला की मंडे आणि सॅटरडे दोन हे केलंय, यांची जी सम आहे ती सम इट इज ग्रेटर दॅन ट्यूजडे अँड सॅटरडे यांच्या सम पेक्षा काय 5 ने ग्रेटर आहे असं ती कंडिशन दिलेली आहे। मग त्या कंडिशन नुसार म्हणजे सोमवार आणि शनिवारचं टेम्परेचर यांची बेरीज, मंगळवार आणि शनिवार यांचे या 2 दिवसाच्या टेम्परेचरची बेरीज
दोघांचं आपण कंपॅरिझन करणार आहोत. फर्स्ट मध्ये काय आहे, मंडे प्लस सॅटरडे, नंतर ट्यूजडे प्लस सॅटरडे. वी कम्पेअर बाय मेकिंग द इक्वेशन. मग आता फर्स्ट साठी पहा, फर्स्ट मंडे म्हणजे T1 टेम्परेचर घेतलं मंडेचं. सॅटरडे म्हटलं म्हणजे T6, शनिवारसाठी T6 घेतलं. T1 प्लस T6 इज इक्वल टू ट्यूजडे आणि सॅटरडे पुन्हा T2 प्लस T2 प्लस T6 and greater it is greater by 5 degree Celsius. Therefore plus 5, त्याच्यामध्ये 5 आपण मिळवणार, त्याच्यापेक्षा ते जास्त आहे. आता इथे जर हे केलं तर प्लस T6 आणि इकडे प्लस T. जर ट्रान्सफर केले तर हे प्लस मायनस होणार, म्हणजेच काय होणार, T6 आणि T6 प्लस मायनस गेल्यावर मायनस T6 होणार आणि कॅन्सल होणार ते. Therefore T1 is equal to T2 plus 5. त्याला आपण सेकंड इक्वेशन देऊया. फर्स्ट याला घेतलं आपण a plus 2d is equal to minus 30 फर्स्ट. सेकंडला T1 is equal to T2 plus 5. आता आणखी काय म्हटलंय, बट T1 is equal to a plus n minus 1d. आपण जर डायरेक्ट याच्यामध्ये जर या फॉर्म्युलामध्ये T1 जर घेतला आपण कोणत्या ठिकाणी Tn plus a plus n minus 1, त्याच्याऐवजी T1 घेऊया. That is we substituting n is equal to 2. सेकंड साठी घेत आहोत ना आपण, n is equal to 2 घेणार आपण. Now we substituting n is equal to 2. n ची व्हॅल्यू 2 ठेवूया. T2 is equal to a plus 2 minus 1d is equal to a plus d. 2 minus 1 म्हणजे 1 राहिला तो, म्हणजे किती शिल्लक राहिला, 1 into d that is a plus d. म्हणजे T2 चं टेम्परेचर आलं a plus d. आणि T1 साठी n ची किंमत आहे 1 minus 1 इथे पुटअप केली. 1 minus 1 इथे ठेवलं, किती झालं 0 into d 0. Therefore T1 is equal to a plus 0. म्हणजे T1 ची व्हॅल्यू आली आपल्याला. Therefore T1 is equal to a. आणि T2 काय मिळालं आहे, T2 is equal to a plus d. झालं मिळालं. T1 म्हणजे a मिळाली, T2 म्हणजे a plus d मिळाली. आता आपल्याला T1 आणि T2 च्या व्हॅल्यू जे काही गिव्हन कंडिशन त्याच्यावरून काढूया. नाउ वी सबस्टिट्यूटिंग T1 and T2's व्हॅल्यू इन सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन मध्ये पहा काय म्हटलं, T1 आणि T2 असे दोन आहेत तर दोन टर्म्स आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण आता काढण्याचे. T1 ची व्हॅल्यू a, T2 ची आहे a plus d. या दोघांची व्हॅल्यू या सेकंड इक्वेशन मध्ये आपण ठेवणार आहोत. पुट T1 T2 इन सेकंड इक्वेशन. T1 is equal to T2 plus 5. T1 ची व्हॅल्यू कुठून घेतलं पहा, a plus 0 that is a. तरी आता इथे लिहिताना a plus 0 ठेवलाय. T2 ची व्हॅल्यू a plus d. झालं. आता तेव्हा सारखंच पुन्हा हा a इकडे ट्रान्सफर झाला म्हणजे काय मिळेल आपल्याला, इथे हा 0 आहे, इथे घेऊया आपण 0 म्हणजे a is equal to a plus d plus 5. आणि d ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, म्हणून मग हा a मायनस a इकडे आला, -5 इज इक्वल टू d. a कॅन्सल म्हणजे d ची व्हॅल्यू किती आली, -5. तिथे जिथे इक्वेशन सॉल्व्ह केले ते ओरली पण सॉल्व्ह करता येणार. इथे 0 घेताना जिथे व्हॅल्यू आपण जर घेतली तरी चालतं. यामध्ये d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -5. नाउ वी हॅव टू फाइंड a ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. फर्स्ट दिवसाचं टेम्परेचर, तेव्हा आपण सेकंड सगळ्या दिवसांचं काढू शकू, कारण कॉमन डिफरन्स मिळालेला आपल्याला. कॉमन डिफरन्स काढला d इज इक्वल टू -5. नाउ इन इक्वेशन फर्स्ट a plus 2d आपण इथे घेतलं तर a plus 2d इज इक्वल टू -30. आता इथे d ची व्हॅल्यू पुट अप करूया. a plus 2 into -5 इज इक्वल टू -30. इथे गुणाकार केला तर 5 दुणे 10 -10. a -10 इज इक्वल टू -30. म्हणून a इज इक्वल टू हा -10 तिकडे हे केल्यानंतर काय झालं, प्लस झाला तो. म्हणजे इथे होताना त्यांची वजाबाकी झालेली आहे. देयर इज सबट्रॅक्शन. आफ्टर सबट्रॅक्टिंग वी गेट a इज इक्वल टू -20. देअरफॉर T1 ची व्हॅल्यू किती मिळाली, -20. म्हणजे फर्स्ट दिवसाचं टेम्परेचर, दॅट इज टेम्परेचर ऑफ मंडे इज
-20 डिग्री सेल्सिअस. पहिल्या दिवसाचं म्हणजे सोमवारचं टेम्परेचर आपण T1 घेतलेलं आहे, मंगळवारचं T2. आता T2 साठी बघा T1 प्लस डी, T1 प्लस डी, कॉमन डिफरन्स आपण काढलाय -5. T1 ची व्हॅल्यू आली -20, -20 प्लस -5, डी ची व्हॅल्यू -5 घेतली, वी गेट -20 -5 दॅट इज इक्वल टू -25 डिग्री. तसंच आता आपण T3 काढूया. T3 इज इक्वल टू T2. T2 ची व्हॅल्यू आहे -25 प्लस -5. इथे पहा आता किती झाले. हा जो घेतला आपण -25 प्लस -5, इथे झालं -25. आता इथे पण पहा प्लस मायनस मायनस म्हणजे किती झाले -25 -5 दॅट इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. पुढे T4 साठी आता पुन्हा ही T3 ची व्हॅल्यू घेऊ आपण. T3 ची व्हॅल्यू -30 प्लस हे जर घेतलं प्लस डी मीन्स पुन्हा -5 दॅट इज -30 -5 इज इक्वल टू -35. पाचव्यासाठी पण फोर्थ डेचं आहे आपण -35 घेतलंय प्लस -5 दॅट इज इक्वल टू -35 प्लस मायनस पुन्हा मायनस झाला म्हणजे किती आलं -40 डिग्री. आणि T6 6व्या दिवसासाठी -40 प्लस -5 दॅट इज इक्वल टू -40 -5 दॅट इज इक्वल टू -45 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अशा पद्धतीने फर्स्ट दिवसाचा आपल्याला काढलं. त्यासाठी आपण याच्यानुसार ए आणि डी चे व्हॅल्यू जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मिळाले. डी ची व्हॅल्यू मिळाली -5 आणि नंतर मग आपण ए म्हणजेच T1 घेतला फर्स्ट आणि मग पहिल्या दिवसाचं टेम्परेचर मिळाल्यावर T1 प्लस डी, T3 म्हणजे T2 प्लस डी अशा पद्धतीने 6 दिवसांचं टेम्परेचर काढलेलं आहे. आणि त्याची जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी ती तयार झाली. ती कशी तयार होणार पहा -20 डिग्री सेल्सिअस -25 -30 -35 -40 and -45 डिग्री सेल्सिअस. This is the given arithmetic progression of the temperature of Kargil place. म्हणजे अशा पद्धतीने त्या अंकगणिती श्रेणीचे आपण ऑल जे टर्म्स आहेत T1 to T6 ते फाइंड केले आहे. याच्या अगोदरचं जे फोर्थ एक्झाम्पल आहे ते पण बघूया आपण. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. याच्या अगोदर आपण फिफ्थ म्हणजे 5वा प्रश्न मोठा होता तो अगोदर घेतला आपण. आता फोर्थ क्वेश्चन बघूया. यामध्ये क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय पहा. यू रीड पेज नंबर 78. देयर इज एन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 in second, 24 in third, and so on. Find the number of seats in the 15th row and how many total seats are there in the auditorium. त्या एका नाट्यगृहामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने किती 27 एकूण रांगा आहेत. त्या 27 रांगांमध्ये अशा पद्धतीने त्यांनी हे केले की पहिल्या रांगेमध्ये फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स आहे, सेकंड रो मध्ये 22 आहे, तिसऱ्या रो मध्ये 24 आहे आणि 15व्या रो मध्ये किती आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे. आणि टोटल एकूण नाट्यगृहामध्ये एकूण किती खुर्च्या आहेत. एकूण टोटल रांगा दिलाय 27. पुन्हा असे जे नाट्यगृहामध्ये पहा पहिल्यांदा सुरुवातीचं जे असतं पहिल्या रो मध्ये कमी असतात, त्याच्यापेक्षा त्याच्या वरच्या रो मध्ये जास्त असतात, त्याच्या वरच्या रो मध्ये आणखी 2 जास्त. अशा पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये चढत्या क्रमाने त्यांच्या जी रचना असते खुर्च्यांची रचना ती चढत्या क्रमाने केलेली असते. आणि त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने काय केलंय अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी याचा सूत्राचा आपण तिथे वापर करू शकतो. तर त्या याच्यानुसार पहा सपोज देयर इज हे जे आहे त्यामधलं आपण T1 आणि ए म्हणजे 20 कन्सिडर केलंय. का असं कारण देयर इज एन ऑडिटोरियम की ज्या विथ 27 रोज टोटल रांगा किती आहेत. देर आर 27 रोज टोटल रांगा 27 आहेत आणि 15व्या रांगेत किती आहेत. हाऊ मेनी सीट्स इन
T15 and total in auditorium हे बघायचंय. मग त्यासाठी फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स आहेत. इट इज गिवन. देअरफॉर T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 20 घेणार आपण. त्यानंतर सेकंड रो मध्ये 22 सीट्स आहेत. थर्ड रो मध्ये 24 सीट्स आहेत. अशा पद्धतीने जर आपण सबस्टिट्यूटिंग देन वी गेट द सिक्वेन्स. कशी क्रमिका मिळते आपल्याला बघा. पहिल्या सीट मध्ये 20 आहे, 22, 24 डॅश डॅश केलं की आपल्याला टोटल 27 रो मध्ये शेवटच्या याच्यात काढायचं आहे. दिस इज द सिक्वेन्स. आता ते अरिथमेटिक आहे की नाही ते बघणार आहोत आपण. अंकगणिती श्रेणी आहे की नाही. त्यासाठी काय करतो आपण. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 मायनस T1. 22 मायनस 20 वी गेट 2. नंतर T3 मायनस T2. 24 मायनस 22 घेतलं तर किती आले 2. म्हणजे यामध्ये कोणत्या पण दोन जे आहेत टर्म्स आहेत त्या टर्म्स मधले कॉमन डिफरन्स सामान्य फरक जो आहे तो 2 आहे आणि इट इज कॉन्स्टंट स्थिर आहे. तो D इज इक्वल टू 2 अँड इट इज काय कॉन्स्टंट स्थिर आहे. आणि म्हणून देअरफॉर इट इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ही अंकगणिती श्रेणी आहे आणि म्हणून वी यूज द फॉर्म्युला फॉर Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 D. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. नाउ फॉर T15 साठी आपल्याला काढायचे. T15 साठी काढताना पहा T15 इज इक्वल टू 20 प्लस 15 मायनस 1 इंटू D. 15 साठी काढायचंय ना. देअरफॉर वी पुट n इज इक्वल टू किती घेणार आपण. n इज इक्वल टू 15 आणि मग ते घेतल्यानंतर पहा इथे काय होतंय 20 प्लस 15 मायनस 1 म्हणजे 14. 14 गुणिले हे 2 किती झालं 14 दुने 28 म्हणजे 20 अधिक हे 28 किती झाले टोटल 48. म्हणजे 15 इन 15th रो देर आर 48 सीट्स. 15व्या रांगेत एकूण खुर्च्या 48 आहेत. नाउ वी हॅव टू फाइंड टोटल. नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत टोटल फाइंड करण्यासाठी समचा जे फॉर्म्युला आहे तो आपण वापरणार आहोत. सम ऑफ nth टर्म इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d इन ब्रॅकेट कम्प्लीट. आता आपले टोटल जो आहे 27. देअरफॉर वी पुट 27. 27 इथे घेतलं 27 अपॉन 2 इंटू a इज इक्वल टू 20. a ची व्हॅल्यू आपण फर्स्ट टर्म घेतलाय ना. पहिला टर्म a इज 20 प्लस n मायनस 1. आपला n किती इथे 27 आहे म्हणून 27 मायनस 1 इंटू 2. आफ्टर वी सॉल्विंग काय तर इथे या फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 20 दुणे 40 आणि तिचं 27 मायनस 1 म्हणजे किती झाले 26 गुणिले हे 2. बघा आता किती होत आहे. इथेच लिहूया आपण 27 अपॉन 2 ते 40 प्लस 26 दुणे 52 40 प्लस 52 दॅट इज 92. म्हणजे किती झाले 27 अपॉन 2 यांची जर सम केली तर आली किती ती 92. इथे भाग दिल्यानंतर पहा किती तर 2 8 आणि 2 12 म्हणून मग 27 इंटू अशा पद्धतीने 27 गुणिले 46 असं नाही. इथे जर आपण भाग दिला तर तो किती आला तो 46. 27 गुणिले 46 मग गुणाकार केल्यानंतर आफ्टर मल्टिप्लाइंग वी गेट 1242 1242 एवढ्या त्या खुर्च्या आहेत. टोटल ज्या खुर्च्या आहेत त्या किती असणार आहे 15व्या रो मध्ये 15th रो मध्ये 48 आणि टोटल जे आहे ते 1242. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकूण नाट्यगृहाच्या ज्या खुर्च्या आहेत त्या आपण सम ऑफ टोटल टर्म्स याचा फॉर्म्युला वापरून एकूण सीट्स काढू शकलेलो आहोत. पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. या प्रॅक्टिस सेट 3.4 मधील आपण लास्ट जो क्वेश्चन आहे तो बघणार आहोत. क्वेश्चन 6 त्यामध्ये ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड विच इज अ ट्रायंग्युलर इन शेप.
ट्रायंगुलर शेप मध्ये दिलेला आहे ट्री प्लांटेशनचं. Trees are planted such that in the first row there is one tree, in second there is two trees, in third 3 and so on. Find the total number of trees in 25 days. तो क्वेश्चन मी इथे लिहिलेला नाही. You refer the textbook page number 78 for question. Now we take the solution. त्याच्यामध्ये पहा आपण त्यांनी काय सांगितलेलं आहे की झाडं लावण्याचं जी जागा आहे त्या जागेमध्ये त्यांनी अशा पद्धतीने 25 रांगा तयार केल्या टोटल, की पहिल्या रांगेमध्ये, आणि इट इज ट्रायंगुलर शेप, त्रिकोणाकृती आहे ते, की पहिल्या रांगेमध्ये एकच झाड आहे, दुसऱ्या रांगेमध्ये 2, तिसऱ्या रांगेत 3, चौथ्या रांगेत 4, पाचव्या रांगेत 5, अशा पद्धतीने किती 25 रांगा आहेत. अशा देर आर 25 रोज. फर्स्ट रो मध्ये फर्स्ट, सेकंड रो मध्ये 2, थर्ड रो मध्ये 3, अशा पद्धतीने 25 रोज आहेत. 25 रांगांमध्ये एकूण किती झाडं आहेत? द नंबर ऑफ ट्रीज, टोटल नंबर ऑफ ट्रीज यू हॅव टू आस्क. देअरफॉर फर्स्ट नंबर ऑफ ट्रीज इन फर्स्ट रो इज 1 आहे. फर्स्ट रो म्हटलं म्हणजे T1 घेतो आपण. T1 दॅट इज इक्वल टू A इज इक्वल टू 1, म्हणजे आपल्याकडे A ची व्हॅल्यू 1 आहे फर्स्ट रो मध्ये. सेकंड रो मध्ये 2 ट्रीज आहेत. थर्ड रो मध्ये 3 आहेत. देन वी मेक द सिक्वेन्स 1 2 3 4 5 अँड सो ऑन. किती पर्यंत आहे शेवटचं लास्ट? 25 आहे. आणि म्हणून इज इट अरिथमॅटिक आहे की नाही, अंकगणिती श्रेणी आहे की नाही, त्यासाठी आपण काय करतो तर त्यामध्ये डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे की नाही ते बघत असतो. देअरफॉर D इज इक्वल टू T2 मायनस T1 दॅट इज 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. T3 मायनस T2 दॅट इज 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. D इज इक्वल टू 1. दोघांमध्ये जर बघितलं तर काय मिळालं? कॉमन डिफरन्स इज 1. तो स्थिर आहे, सारखाच आहे. इट इज कॉन्स्टंट. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ती अंकगणिती श्रेणी आहे. आणि A ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे A आहे आपल्याकडे, D आहे, आणि नंबर ऑफ रोज, टोटल जे रांगा आहेत त्या 25 आहेत, म्हणजे N ची व्हॅल्यू 25 आहे. आणि एकूण त्यांची सम काढायची आपल्याला, एकूण झाडं काढायची म्हणजे त्यांची सम. देअरफॉर वी यूज द इक्वेशन ऑफ सम, जे फॉर्म्युला आहे सम काढण्यासाठी, एकूण टोटल काढण्यासाठी. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d. यामध्ये आपल्याला सगळी टोटल झाडं काढायची आहे. S25 आपल्याला वी हॅव टू फाइंड S25. देअरफॉर n ची व्हॅल्यू आपण 25 पुट अप करूया. 25 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a म्हणजे आपण फर्स्ट आपला घेतलेला आहे, इज इक्वल टू 1, 2 इंटू 1 प्लस n मायनस 1. n नंबर ऑफ रोज किती आहे? 25 मायनस 1 इंटू 1. आता पाहिजे गुणाकार केला तर काय झालं? 2 1 जा 2 प्लस 25 मायनस 1 म्हणजे काय झालं? 24 इंटू 1 24. इथे वजाबाकी केल्यानंतर 24 इंटू 1 इज इक्वल टू 24. 24 आणि इथे बेक 2 प्लस 24. S25 इज इक्वल टू 25 अपॉन 2 इंटू 2 प्लस 24 म्हणजे किती झालं? 26. इथे भाग दिला तर बेक 26 आणि 25 गुणिले 13 म्हणजे आपल्याला किती मिळाले? 325. देअर आर टोटल ट्रीज किती आहे? 325. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे उदाहरण आहेत, हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे, या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी लिहिताना सिस्टमॅटिकली व्यवस्थित लिहायची आहे. आणि ज्या इफ यू ड्रॉ द डायग्राम देन यू कॅन ड्रॉ. तर जिथे शक्य असेल तिथे आकृत्या काढू शकता, किंवा तुम्ही जे कन्सिडर केलेलं आहे जे आहे ते मात्र व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहायचं असतं. आणि याच्यावर आधारित आपला जो प्रॉब्लेम सेट आहे, तो प्रॉब्लेम सेट जो आहे तो पुढच्या भागामध्ये बघूया आपण. त्याच्यातले MCQ ऍक्टिव्हिटी हे जे आहे ते त्याच्यानुसार उदाहरणं सोडवूया, आणि पुढचं जे भाग असेल त्याच्यावर बघूया आपण की किती, म्हणजे 4 चॅप्टर हे संपल्यानंतर आपण चालू करूया. ठीक आहे, थँक्यू.